हे रोख रक्कम 1500 रुपये, आरडीची ऑनर दुर्योधन वाघ आणि रवींद्र गोवारे यांच्याकडून 1000 रुपये आणि सागर बनसोडे यांच्याकडून 500 रुपये. जबरदस्त बॉलिंग केली ती करण याने. मॅचला होते सुरुवात. जाऊया आपण कैलासवासी अरुण धर्माजी पाटील कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी सज्ज असतील संकेत पाटील. थँक्यू व्हेरी मच. पहिल्या चेंडूवर विकेट आली आहे. पहिल्या बॉलवर विकेट. अस्तित्वाची लढाई आहे. एका बाजूला टीम बाबा स्पोर्ट्स 9191 तर दुसऱ्या बाजूला टीम पोमन स्टील. दोन्ही संघांना मालिकेत पुढे सरकायचं असेल तर निश्चितच हा सामना जिंकणं महत्वपूर्ण आहे. इथून त्यांना प्रत्येक सामन्यात विजय आणि विजय मिळवायचा आहे. पहिल्या चेंडूवर विकेट. अगदी पहिल्या चेंडूवर विकेट आपण बघितली तर रोहित परतलाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आता आलाय तो म्हणजे सिराज. एक अप्रतिम खेळाडू आहेत. भरपूर विक्रम त्याच्या नावावर आहेत. मात्र सध्याच्या घडीला आपल्या पोमन स्टील संघासाठी भरीव कामगिरी करावी लागेल. लेट्स सी, पाहूया काय घडतंय. यावेळेला अगदी आपण बघतोय जबरदस्त स्लॉग स्वीप केलाय. मात्र चेंडू बॅटची कड घेऊन आपण बघतोय तो म्हणजे शॉर्ट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. काही धावा नक्कीच वाचवलेत. एक धावेने ते सुरुवात होते. थोडीशी रिक्स होती या फटक्या मागे, मात्र तरी सुद्धा रिक्स नाही घेतली तर काय होईल आयुष्यात. या जगात एकच सगळ्यात मोठं सत्य आहे, ते म्हणजे आयुष्यातली सगळ्यात मोठी रिक्स काय तर रिक्स न घेणं. आणि म्हणूनच या मॅच मध्ये देखील तो दबदबा आणि ती जिद्द नक्कीच पाहायला मिळेल. अतुल इनसाइड आउट खेळलेत. कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला ट्रॅव्हल केलंय. चेंडू सीमारेषेच्या नजीक चाललाय. चेंडू जाईल पार. चौकार. थँक्यू. आजच्या दिवसातील चौथा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यात पराभूत होणारे दोन्ही संघ एकमेकांसमोर आहेत. स्लो डिलिव्हरी आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह आहे. चांगला प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये झालाय. मात्र ऍट द एंड रिझल्ट आलाय. हा झेल सुटतोय. मात्र प्रयत्न अफलातून होता नो डाऊट. कारण कमिटमेंट, एखाद्या एफर्ट मागे तुमची कमिटमेंट किती चांगली आहे आणि त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. इथे गोलंदाजी कमिटमेंट जबरदस्त होती. हा झेल जरूर सुटलाय, मात्र तरी देखील एफर्ट्सला फुल मार्क्स आहेत. वेल बोल्ड अतुल्ला नडगे आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्लो डिलिव्हरी, स्लॉग स्वीप केलाय. काय अफलातून टायमिंग. चेंडू जातोय डीप मिड विकेटला. सीवरच्या पार आलाय केपीएल षटकार. थँक्यू. अक्षय जाधव, या मॅच मध्ये करू या मरो अशी स्थिती आहे आणि त्यासाठी आपल्या बाया सरसवत आहेत. हलकीशी इंजरी तिथे दिसून येते. आय थिंक मगाशी ज्यावेळा तो प्रयत्न झाला झेल टिपण्याचा, त्यामुळे निश्चितच ज्यावेळा तुम्ही सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेटवर अशी डाईव्ह करता त्यावेळा निश्चितच अशा दुखापती नक्कीच होतील. मात्र आमच्याकडे सोल्युशन आहे. यस, सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नक्कीच त्यांचं चांगलं योगदान आहे या स्पर्धेसाठी. आपण बघतोय डॉक्टर सोहेल अँड सिस्टर प्रसन्ना त्या ठिकाणी जाताना दिसतात. आणि आणखीन एक बिग अनाउन्समेंट या ठिकाणी आपण करणार आहोत. आणि मला वाटते की ही टेनिस क्रिकेटमधली सर्वात मोठी अनाउन्समेंट असेल. ही अनाउन्समेंट अशी आहे, सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कामन डॉक्टर संतोष अवचार सर यांच्याकडून असेल. आणि केपीएल मध्ये सेमीफायनल, दोन्ही सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच, फायनलचा मॅन ऑफ द मॅच आणि त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज जो राहील त्याला 1 वर्षाचा 5 लाखाचा मेडिक्लेम फ्री असेल. देशामध्ये कुठेही जाऊन तुम्ही त्या मेडिक्लेमचा आधार घेऊ शकता, त्याचा तुम्हाला फायदा मिळेल. आणि ही अनाउन्समेंट केलेली आहे सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कामन डॉक्टर संतोष अवचार यांनी. अतिशय चांगला चेंडू. मात्र ही न्यूज खरोखर आरोग्यदायी आहे असंच मी म्हणेन. केपीएलचा दर्जा उंचावणारी, केपीएलचं आरोग्य वाढवणारी सोम मल्टी स्पेशालिटी
या एकूणच रुग्णालयाच्या माध्यमातून करण्यात आलेली ही सूचना अफलातून आहे. योग्य विचार करा मित्रांनो. आता एकूणच आपण बघतोय मॅन ऑफ द सिरीज कोण असेल आणि त्यानंतर सेमीफायनलचे एकूणच मॅन ऑफ द मॅच या गोष्टीकडे आता लक्ष लागून राहिलंय. कारण आजच्या युगात जर तुमच्याकडे विमान आहे ना तर तुम्ही सुरक्षित नाहीत, ही गोष्ट सांगावी लागेल. आणि त्याच गोष्टीचा अतिशय चांगला प्रसार इथे करताना सोम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्याला पाहायला मिळते. मनापासून धन्यवाद आपलं. वळूया एकूणच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येकडे लक्ष घालूया. ती म्हणजे 11 धावा. धावसंख्या 11 आणि गडी बाद आपण बघतोय तो म्हणजे 1 आहे. नेल्सन फिगर आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक संपले. धावसंख्या 11, गडी बाद 1. बऱ्याचदा या गोष्टी आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. मात्र प्रिन्स मूव्हीज यांच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट जाते. 5 हाय क्वालिटीचे कॅमेरा आणि त्यानंतर त्यांची ती संपूर्ण टीम अगदी झटते. उन्हा तानामध्ये अगदी उकाड्या सहन करून देखील आणि सध्या जे बिझी शेड्यूल आहे त्यांचं, लग्न सराई सुरू आहे, बऱ्याच गोष्टी तिकडेही अपडेट कराव्या लागतात आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी क्रिकेट, लग्न सराई, त्याच्यानंतर बऱ्याच इव्हेंट, या सगळ्या गोष्टी लागोपाठोपाठ येत आहेत. त्यामुळे मित्रांना झोप नाही आहे. मात्र तरी देखील अतिशय जबरदस्त काम प्रिन्स मूव्हीजचं चालू आहे. या एकूणच KPL साठी त्यांचं मनापासून कौतुक आहे. गोलंदाजी मार्कवर धनेश वाघ येतोय. येस सर. कार्स, मी मागे देखील सूचना केली होती, तुमच्या कार्स पार्क करताना ती उन्ह रिफ्लेक्ट होणार नाही या गोष्टीकडे लक्ष घाला. त्यामुळे प्लीज कार चालकांना विनंती करतोय, तुम्ही जर या मुखाकडे जर कार्स पार्क करत असाल तर निश्चितच ती रिफ्लेक्शन येणार आहे. त्यामुळे प्लीज सहकार्य करा. हा चेंडू स्लॉट मध्ये होता, मात्र योग्य फटका म्हणता येणार नाहीये. चेंडू ट्रॅव्हल होत आहे तरी सुद्धा सीमा रेषा पार. कारण हे पॉवर प्लेचं षटक आहे आणि जे अपेक्षित क्षेत्ररक्षण हवं होतं ते झालं नाहीये. हा चौकार मिळतोय. सराच्या बॅट मधून आलेला चौकार थोडीशी नक्कीच कॉन्फिडन्स वाढवणारा असेल. 4 धावा. प्रत्येक अँगलनं एकूणच लगेच रिप्ले दाखवले जातात प्रिन्स मूव्हीच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. धनेश समोर टाकलाय आणि समोर उडवलंय. अगदी चेंडू आपण बघतोय कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषा पार. षटकार, त्याचा पॉवरफुल स्ट्रोक बाय सिराज. चेंडू द्या प्लीज. थँक्यू. आज सकाळपासून आमचा डीजे मास्टर सुद्धा अगदी बिझी आहे. कारण प्रत्येक 1-2 चेंडू नंतर षटकार चौकार काही ना काही घडताना दिसते आणि त्याच्यामुळे त्याची बटणं, त्याचे एकूणच लक्ष संपूर्णपणे क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू व्हेरी मच. त्याचं देखील मनापासून कौतुक आहे. वेल डन. चांगली कामगिरी. आणि ही जी साऊंड सिस्टम आहे ना त्याने देखील आमचं लक्ष वेधलंय. कारण अशा प्रकारची साऊंड सिस्टम असली तर निश्चितच अजूनच बोलायला मजा येते. त्यामुळे कौतुक आहे या एकूणच साऊंड सिस्टम आणि डेकोरेटिव्ह सिस्टमचं. थँक्यू व्हेरी मच. धावसंख्येकडे लक्ष घालूया. 21 धावा झाल्यात. 1 गडी बाद झालाय. 1.2 चेंडूंचा खेळ एकूणच आपण बघतोय संपलाय. म्हणजे तब्बल 8 चेंडूमध्ये या 21 धावा झाल्यात. त्यामुळे पोमन स्टीलनं एक विचार केलाय, जिंकायचं असेल तर 80च्या पलीकडे जा. आणि कदाचित तीच ताकीद डगआउट मधून सुद्धा आली असेल. सिराज पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न झालाय. अगदी चेंडूच्या मागे आली आणि त्यानंतर चेंडूला ट्रॅव्हल केलाय. तो म्हणजे लॉंग ऑन बाउंड्री जवळ एकच धाव मिळणार आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक सुरू आहे. 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुम्हाला दिसत आहेत. लॉंग ऑफ बाउंड्रीवर आहे, लॉंग ऑन वर आहे आणि त्यानंतर डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय. कमान प्रीमियर लीग, KPL, कमाल प्रीमियर लीग. समोर खेळलेत. गॅप आहे. डाऊन द ग्राउंड नाही अडू शकणार. चेंडू 1 बाउन्स गेलाय की येस 1 बाउन्स गेलाय. सरांचा इशारा येतोय. 4 धावा. चांगली फटकेबाजी, अतिशय चांगली फटकेबाजी.
या मॅच मध्ये अस्तित्व टिकवायचं आहे आणि ते टिकवण्याची ही लढाई. आणि आता मात्र दुपारचं जरी सत्र असलं, आपण बघतोय उकाडा जरी असला तरी देखील हवेचं प्रमाण आपण बघतोय अतिशय चांगल्या पद्धतीने हवा येते. त्यामुळे गोल गोल फिरणारी हवा प्रत्येकाच्या मनाला एक वेगळा सुखदायी अनुभव देणारी ठरतीये. कारण झालंय काय, आपल्या एकूणच पृथ्वीचं वातावरण बदलत चाललंय. पावसाळाही जास्त, हिवाळाही जास्त आणि उन्हाळाही जास्तच असणार आहे. त्यामुळे तयार राहा मित्रांनो, स्वतःचं आरोग्य सांभाळण्यासाठी तयारीत राहा. फुल पिच डिलिव्हरी आहे, बीट केलंय इथे बॅटरला, बीट केलंय यष्टिरक्षकाला. मात्र आपण बघतोय शॉट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकानं चांगलं काम केलंय. एक धाव त्यांनी अडवलंय. बॅटने ही धाव येते. एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे. 27 धावा, चांगली सरासरी म्हणेन मी. इथून पुढे अशाच पद्धतीने सरकला तर निश्चितच 75च्या पुढे जाणार तुम्ही. गरज आहे, काळाची गरज येऊन बसले. करूया मरो स्थितीमध्ये जेव्हा सामना येतो ना, तेव्हा जबाबदारी अजून वाढते आणि ज्या वेळा जबाबदारी वाढते त्यावेळेला निश्चितच खेळ चांगला होतो. बघायचं काय घडतंय. क्लीन बोल्ड, अंडर एस्टिमेट केले, का चूक केली तुम्ही. हा षटकातील जवळजवळ मला वाटतं शेवटचा चेंडू होता. थोडंसं सेन्सिबल खेळणं गरजेचं होतं. मात्र सिराजच्या मनात काय आलं देव जाणे. आणि ही मोठी विकेट, पोमन स्टीलला लागलेला हा मोठा झटका. विकेट डाऊन. केपीएलचं अजून एक महत्त्वपूर्ण काम म्हणजे एकूणच केसीए जे काम करते आहे, कॉमन क्रिकेट असोसिएशन जे काम करते ते महत्त्वपूर्ण आहे. कारण एवढ्या सगळ्या खेळाडूंना एका एकूणच छताखाली आणणं, त्याच्यावर कोडक आणि कंडक्ट ठेवणं, नियमावलीनुसार त्यांच्यावर व्यवस्थित जरब राखून ठेवणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण इतकी मोठी स्पर्धा, त्यानंतर इतकी वलयांकित स्पर्धा जर करायची असेल तर प्रत्येकाला एक नियम घालून देणं गरजेचं असतं. आणि त्या नियमाअंतर्गत सगळे खेळाडू आज बघतोय हे 6वं सीझन आहे. ते का गाजतंय ते याच गोष्टीसाठी, कारण कोर कमिटी आहे, त्यांचं जे फाउंडेशन आहे ते अगदी स्ट्रॉंग आहे. आणि म्हणूनच या स्ट्रॉंग फाउंडेशनला माझा सलाम आहे. अप्रतिम कामगिरी. अनेक वेगवेगळ्या मान्यवरांच्या वतीनं निश्चितच शुभेच्छांचा वर्षाव होत असलेली ही स्पर्धा म्हणजे कॉमन प्रीमियर लीग. अगदी पहिल्या सीझन पासून ते आजता गायत चर्चा आणि चर्चा. प्रत्येक वर्षी या स्पर्धेची चर्चा अगदी प्रसिद्ध माध्यमामधून होत असते. आजकाल सोशल मीडिया भरपूर झालाय. धावसंख्या 27 आहे, 2 गडी बाद. सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर चर्चेत असलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव नॉन स्ट्राईक एंडला नवीन बॅटर आलाय. स्ट्राईक एंडला बॅटर जो आहे तो म्हणजे अक्षय. लो फुल टॉस डिलिव्हरी, फटका रीच होणार का नाही. कॉलिंग नाही झालं. का तुम्ही कॉल करत नाही आहात. यावेळेला पूर्णपणे यायचंय की नाही यायचंय हे एका सेकंदात तुम्हाला ठरवावं लागेल. तुमच्याकडे जास्त वेळ नाहीये. चेंडू मात्र वन बाउंस सीमारेषा गाठतोय. 4 धावा, उपयुक्त 4 धावा टीम पोमन स्टील संघाचा आडी. थँक्यू. दर्पण आचोळकर गोलंदाजी मार्कवर आलाय. पहिला चेंडू फुल टॉस आदळलाय. मात्र त्याच्या समोर अक्षयनं आव्हान उपस्थित केली. यावेळेला इनसाइड आउटचा हा कडक फटका पाहायला मिळतोय. गॅप मध्ये आहे, प्लेसमेंट राईट आहे, टायमिंग एक्सक्विजिट होत आहे. 4 धावा, केपीएलचा झंझावात, चौकार. क्या बात आहे. खमण गावाची शान, नो डाऊट. या केपीएल मुळे निश्चितच या परिसराला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आणि म्हणूनच ती ओळख टिकवायची असेल तर दरवर्षी अगदी वरच्या दर्जाची कामगिरी तुम्हाला करावी लागेल. आणि ती आता एकूणच क्रीडा रसिकांची मागणी झाली.
आणि त्यामुळेच या क्रिकेटला भरपूर मोठा बहर आलाय. स्लो डिलिव्हरी होती, अगदी पामच्या मागून टाकलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मागच्या 2 चेंडूवर थोडासा पेस जनरेट केला होता. पहिला चेंडू जर बघितला तर ताशी 131चा होता, दुसऱ्या चेंडूवर 136 आणि त्याच्यानंतर आत्ता पेस कट केलाय. ताशी फक्त 109चा वेग आपल्याला पाहायला मिळाला. थँक्यू व्हेरी मच पुन्हा एकदा प्रिन्स मूवीज. मिस टाइम स्ट्रोक आहे. हा झेल कंप्लीट होणं गरजेचं आहे. झालाय झेल. शॉट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या थोडासा बाहेर गेलाय आणि त्याने इथे जबरदस्त झेल टिपलाय. अक्षयच्या खेळीला पूर्ण विराम. 10 चेंडू मध्ये 23 धावाकडून तोही परतलाय. विकेट आली आहे. विकेट आली आहे. असं वाटत होता की अक्षय आता चांगली धावसंख्या उभारतोय. 10 चेंडू मध्ये 23 धावा त्यांनी केल्या. अगदी चांगल्या स्थितीत तो आला होता. मात्र हा फटका खेळताना स्लाइड चूक झाली आहे. थोडासा उशिरा खेळला. चेंडू अगदी अंगावर येत होता, मात्र बॅकफुटला खेळत असताना उशीर झालाय आणि तिथून त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक आहे. 30 सर्कलच्या हलकसं बाहेर जात त्याने हा झेल टिपला आणि एकूणच मोठी विकेट. थोडंसं नक्कीच स्कोरबोर्ड जो आहे तो शांत ठेवणारी कदाचित विकेट असू शकेल. आता 2 फ्रेश लेग्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला वैभव आहे तर दुसऱ्या बाजूला आता नवीन बॅटर जो आलाय मंगेश. ओ वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या मागच्या बाजूला चेंडू चाटून गेलाय. विकेट आली आहे. एक्झॅक्टली करायचं काय होतं हा मोठा प्रश्न आणि त्या प्रश्न चिन्हामध्येच आलेली ही विकेट. धन्यवाद. इंटरेस्टिंग ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. हे तिसरं षटक नाट्यमयरित्या पुढे सरकतंय. दर्पण आचोळकरचं पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसरा चेंडू डॉट आणि त्यानंतरचा चौथा चेंडू विकेट देऊन गेलाय. त्यानंतर 5व्या चेंडूवर सुद्धा आली आहे विकेट. ही इज ऑन हॅट्रिक नाव. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय अगदी संत गतीनं. निखिल माद्रे एक्सपिरियन्स आहे, मात्र सध्या गरज आहे विकेटवर उभं राहण्याची. प्रोजेक्टेड स्कोर जर बघितला तर 75 दाखवतोय, मात्र ते करण्यासाठी तुम्हाला मैदानात राहावं लागेल. दर्पण आचळकर ऑन हॅट्रिक. होणार का हॅट्रिक या बॉलवर? बेस्ट ऑफ लक देऊया. चेंडू हवेत आहे, मात्र निश्चितच हॅट्रिक नसेल. वन बाउन्स चेंडू आडवीपर्यंत एकच धाव इथे मिळते. या षटकात नाट्यमयरित्या 2 विकेट आणि त्यानंतर 9 धावा. त्यामुळे बॅलन्सिंग ओव्हर दोन्ही संघांच्या बाबतीत घडले आहे. स्कोर कार्ड जर बघितला तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर आहे तो म्हणजे 36, 12 धावा प्रति षटका मागे. त्यामुळे घेऊया आता स्ट्रॅटेजिक टाइम आउट. महत्वपूर्ण स्ट्रॅटेजिक टाइम आउट असेल या मॅचचा, कारण ही मॅच जिंकायची आहे. इथून पराभूत व्हाल तर 1 वर्ष वाट बघावी लागेल, ती म्हणजे कामन प्रीमियर लीगची. त्यामुळे भरपूर इम्पॉर्टंट क्षण या मॅच मध्ये एन्जॉय करूया. KPL
ऑन स्क्रीन जर बघितला तुम्ही ते निश्चितच सोम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे व्हिडिओज दाखवले जात आहेत आणि निश्चितच हे हॉस्पिटल किती प्रगत आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे आणि निश्चितच त्यांच्या वतीनं जी काही सूचना करण्यात आली त्यासाठी निश्चितच मनापासून कौतुक आहे. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे आणि त्याच्यामध्ये निश्चितच सगळ्या सुविधा आपल्या एकूणच या परिसरातील रुग्णांसाठी उपलब्ध केल्या जात आहेत. त्यांचं मनापासून कौतुक आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा देखील आहेत. 3 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या 36 आहे. येणाऱ्या 3 षटकामध्ये अजून 36 ते 40 धावा बनवाव्या लागतील. एक लक्ष असलं पाहिजे आणि मला वाटतं जर पहिल्या दिवसापासूनचा जर एक विचार जर केला तर एव्हरेज धावसंख्या मला वाटतं 60-70च्या मध्येच दिसते आणि त्यामुळेच या KPL ला महत्व आहे. गोलंदाजी मार्कवर रोशन येतोय. त्याच्याकडे देखील अनुभव असेल मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या अनुभवाचा वापर करणं. दुपारच्या सत्रात बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की धावा होतात. हवेचं प्रमाण बघितलं तर अगदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहत आहेत आणि असं असताना थोडासा विचार करावा लागेल इथे बॅटरला की माझा स्कोरिंग झोन कोणता आहे. प्लेसमेंट राईट करावी लागेल आणि ती प्लेसमेंट करत असताना विकेट सुद्धा सांभाळावी लागेल. कारण आतापर्यंत गडी बाद झाले ते म्हणजे चार गडी बाद जेव्हा होतात ना तेव्हा तुमची वरची फळी ही मैदानाच्या बाहेर गेली आहे आणि त्यामुळे मिडल ऑर्डर किंवा लोअर मिडल ऑर्डरला आता दाखवून द्यावं लागेल की आमच्यात सुद्धा ती ताकद आहे. आम्ही सुद्धा ती जबाबदारी उचलू शकतो. काय खेळ आहे हा सर्वांना एकत्र आणणारा खेळ. क्रिकेटचा हा नयनरम्य खेळ. वर पिच केला होता अगोदरच आउटसाइड ऑफ स्टंप शफल केलं होतं. त्यानंतर चेंडूला टर्न केला डीप स्क्वेअर लेगला पंचांच्या बाजूने. 1 धाव कंप्लीट. 2 धावा तिथे कंप्लीट होताना दिसत आहेत. थोडंसं फंबल झालंय मात्र या 2 धावा उपयुक्त आहेत. प्रत्येक चेंडूवर काहीतरी नाट्य घडलं पाहिजे आणि कदाचित आज नाटकाचा 1 अंक पडणार आहे. उद्या मात्र या एकूणच KPL या नाटकाचा मुख्य अंक पाहायला मिळेल. तो म्हणजे फायनल डेचा अंक. अगदी 8 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. नॉकआउट राऊंड्स तुम्हाला पाहायला मिळतील. सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यानंतर अंतिम सामना पाहायला मिळेल. त्यामुळे यायला विसरू नका या आयशा ग्राउंड मध्ये KPL साठी. रोशन इथे जागा बनवली होती निखिलनं नो डाऊट मात्र जास्त बाहेर होते. अगदी शफल करताना आपण एक्झॅक्टली कुठे आहोत. इम्प्रोव्हायझेशन हा जो गेम असा आहे ना की टेनिस बॉल क्रिकेटनं वेगळेपणा आणलाय आणि इम्प्रोव्हायझेशन करणारा सगळ्यात मोठा खेळाडू कोण तर निश्चितच तो सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. माहिती देईन मी तुम्हाला. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. जागा बनवली आहे आणि ही जागा अतिशय योग्य ठरतोय. चेंडू 1 बाउन्स फाईन लेगला चौकार. थँक्यू. धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचली आहे. धावसंख्येला वेग आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न आहेत ते म्हणजे निखिल यांचे. नेक्स्ट बॉल रोशन वन्स अगेन. एवढा वर पिच केलाय स्लाइस केलाय. चेंडू गली रिझन मधून ट्रॅव्हल होताना दिसतोय. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी नक्कीच बॅटर येणार आहेत. या 2 धावा कंप्लीट. गुड क्रिकेट अतिशय चांगलं क्रिकेट इथे पाहायला मिळते ते म्हणजे निखिल आणि एकूणच फलंदाज वैभव यांच्या माध्यमातून. इथे वैभवच्याकडे विचार केला तर अजून एकही चेंडू त्यांनी फेस केला नाहीये मात्र तो चांगली साथ देतोय. सध्याच्या घडीला एकच कर्तृत्व असलं पाहिजे ते म्हणजे माझं मैदानात असणं आणि तो परिपूर्ण पद्धतीने ती गोष्ट करताना दिसतोय. करंट रन रेट जर बघितला तर 12चा आहे आणि ही सरासरी मेंटेन राहिली तर धावसंख्या अतिशय योग्य आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसणार आहे. आणि ज्या पद्धतीने ही मॅच आहे पहिल्या सामन्यात हे दोन्ही संघ पराभूत झालेत त्यामुळे ही अस्तित्वाची लढाई डू ऑर डाय मॅच. फटका योग्य नाहीये मात्र तरी सुद्धा काही धावा जरूर देऊन जाणार आहे. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. थोडेसे फंबल झाले. इथेही दुसरी धाव अवेलेबल असणार आहे निखिल साठी मात्र इथे थोडासा लांबचा पल्ला ठरतोय. मात्र इथे दुसरी धाव घेताना निखिल पटेल जो सातत्यपूर्ण धावसंख्या करत होता तो बाद होताना दिसतोय. विकेट आली आहे. अगदी मोक्याच्या क्षणी विकेट आली आहे.
45 for 5. 45 धावा, 5 गडी बाद, 3.5 षटकं संपलेली आहेत. वैभव मैदानाच्या आतमध्ये आहे. आता नवीन बॅटर आलाय, प्रियेश पोस्कर नवीन बॅटर. तट्टाकट्टा बॅटर आहे, मात्र दाखवून द्यावं लागेल प्रियेशला इथूनही की या एकूणच सामन्यामध्ये माझी कामगिरी देखील आपल्या संघासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. आल्या आल्या अगदी आउटसाइड ऑफ स्टंप उभे राहिलेत. यावरून मोठ्या फटक्यासाठी जातील याबद्दल चिंता नाहीये. जागूनच फटका करण्याचा प्रयत्न. हा चेंडू इथे डॉट येतोय. चांगली समाप्ती या एकूणच षटकाची होते. पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर डॉट, चौकार, 2 धावा, त्यानंतर एक सिंगल आणि रनआउट आणि नंतर इथे डॉट. 9 धावा या षटकामध्ये खर्च केले रोशननं. चांगली गोलंदाजी, त्यामुळे निश्चितच पोमन स्टीलची धावसंख्या 4 षटकानंतर दिसते, ती म्हणजे 45. सरासरीकडे लक्ष घातलं तर 11.25 ची सरासरी. मग एक गोष्ट नक्कीच तुम्हाला तुमच्यासाठी सांगत होतो की इम्प्रोव्हायझेशन, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये इम्प्रोव्हायझेशन ज्या वेळेला एकूणच हा टेनिसचा बॉल नसायचा किंवा आता जे गुडशॉटचे चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत तो बॉल नव्हता. MRIचा ज्या वेळेला बॉल होता. आता जे सगळे 40+ जे खेळाडू आहेत ते माझ्या एकूणच माहितीसाठी निश्चितच सहमत असतील. त्यावेळेला एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळायचं, ते म्हणजे आपले जे पंच सध्या स्क्वेअर लेग पंचगिरी करतायत, हमीद घोलतकर. पहिल्या बॉल पासून स्विच हिट, अफलातून षटकार, जबरदस्त इम्प्रोव्हाइज करणारा खेळाडू. आणि तुमच्या माहितीसाठी अजून एक गोष्ट सांगतोय, रणजित पिल्ले फाउंडेशनच्या माध्यमातून जीवन गौरव पुरस्कार दरवर्षी दिले जातात. या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार मागेच जी ठाणा प्रीमियर लीग झाली त्याच्या अंतिम दिवशी सन्माननीय अमित घोलतकर सरांना तो नक्कीच मिळालाय. 50,000 रुपये आणि मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आलाय. आणि आज तीच व्यक्तिमत्व आपल्याला लाभतायत या एकूणच KPL साठी त्यांचं मनापासून कौतुक आहे. अतुल नडगे गोलंदाजी बार करायला. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट, अगदी आउटसाइड ऑफ स्टंप पिच केलाय. जागेवरून सेट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, फ्रेम मध्ये कुठेही नव्हतीये. शफल तुम्ही करता, मात्र शफल करत असताना लाईन मध्ये येणं गरजेचं आहे आणि इथूनच ती चूक झाली आहे. हा डॉट बॉल येतोय, वेल बोल्ड. लो फुल टॉस डिलिव्हरी आहे आणि काय जोरकस फटका, काय टायमिंग केलंय. मग अशी जी चूक झाली ती यावेळेला मी करणार नाहीये. वेल प्लेट वैभव, 6 धावा. थँक्यू. पालघर जिल्ह्यामधील एक अतिशय मानाची स्पर्धा KPL कॉमन प्रीमियर लीग. टेनिस बॉल क्रिकेटच्या क्षितिजावरचा हा मोठा ध्रुव तारा असंच म्हणेन मी. भरपूर मोठी संधी या क्रिकेटपटूंना. अगदी एकही रुपयाचा खर्च नाहीये आणि तुम्हाला चांगलं क्रिकेटच खेळायचं आहे. मागच्या 6 वर्षापासून हे जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते. इथे चेंडू हवेत आहे, मात्र षटकार झेल जरूर टिपलाय, मात्र बॉडी बॅलन्स व्यवस्थित नाहीये. इथे येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. थँक्यू. या 2 षटकारांनी पुन्हा एकदा रंग भरलेत या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या 57 वर जाऊन पोहोचली आहे. जेन्युइन लाईन अँड लेंथ वर इथे चूक नाहीये. मग अशा 2 चुका झाल्या, कारण लो फुल टॉस डिलिव्हरी तुम्ही टाकत असाल तर बॅटर रेडी आहे. आणि वैभव जो बराच काळ ऑफ स्ट्राईक होता मागच्या षटकामध्ये, त्याने कदाचित थोडीशी सिच्युएशन रीड केली, ही परिस्थिती रीड केली आणि त्यानंतर तो स्ट्राईकवर आल्यानंतर हा घणाघात. एवढा पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी. सरप्राइझिंग डिलिव्हरी होती नक्कीच, कारण पहिला चेंडू डॉट, त्यानंतरच्या 2 चुका, त्यावर 2 षटकार आणि त्यानंतर लागोपाठ 2 निर्धाव. म्हणजे बॅटरलाही इकडे प्रयत्न करावे लागतायत. गोलंदाजी जर बघितली तर अफलातून कमबॅक राहिलंय ते म्हणजे अतुल नडगेचं. हीच खासियत आहे KPL ची. क्रिकेटपटू घडताना दिसते आहेत. इथे जर बघितला तर अगदी समोर खेळले, क्षेत्ररक्षण खराब झाले. 3 चेंडू डॉट, 3 चेंडूंवर धावा. हे असं नाट्यमय षटक आपल्याला पाहायला मिळाले. या षटकात आले तब्बल 16 धावा.
थँक्यू. अतुल नडगेची चांगली गोलंदाजी होती, मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षकांचा सपोर्ट. मगाशी एक जो षटकार देखील आपण बघितला, झेल टिपला, मात्र बॉडी बॅलन्स नव्हता अगदी सीमारेषेवर आणि तिथे तो झेल झाला नाही. सीमारेषा पार उभा असल्यामुळे तो षटकार ग्राह्य धरला आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवर खराब क्षेत्ररक्षण आणि 4 धावा. मागच्या षटकात 16 धावा आणि त्यामुळे धनप्राप्ती, धावांची प्राप्ती, धावसंख्या 61 स्वहा. 5 षटकं 61 धावा, सरासरी अजूनही आपण बघतोय 12च्या पलीकडे आहे. आणि हे सातत्य या मॅच मध्ये पोमन स्टीलनं दाखवले आहे. म्हणजे सध्या जे त्यांचं नाव आहे ना स्टील, ती कामगिरी तशी राहिली आहे अगदी कडक. मात्र हे शेवटचं षटक आणि सातत्याने आज सकाळपासून एक विचार करतोय की 75 ज्या धावांचा जो आपण प्रोजेक्टेड स्कोर बघतोय तो अजूनही इथे आपण लागू करू शकतो. 61 झालेत, इथून अजून जर 13 धावा आल्या तर निश्चितच ही धावसंख्या 75 जवळ जाऊ शकते. मात्र या षटकासाठी ऑप्शन कोण आहे? धनेश. इम्पॉर्टंट ओव्हर आहे. एकच चर्चा या मॅचची, ही अस्तित्वाची लढाई, आता नाही तर कधी नाही. त्यामुळे कदाचित या दोन्ही संघांना एक गोष्ट मनात ठेवावीच लागेल, नेव्हर गिव्ह अप. हा ॲटिट्यूड कोणत्या संघाचा? इथे समोर खेळले, चांगला फटका आहे, चेंडू वन बाउंस सीमारेषा गाठणार आहे. वेल प्लेड पियुष, वेल डन. थँक्यू. प्रियच्या बॅट मधून हा षटकार येतोय, चौकार येतोय, सॉरी. प्रियेश हा देखील निश्चितच वैभवला निश्चितच चांगली साथ देतोय. ओ चांगला चेंडू, अगदी चेंडू वर पिच केलाय, ज्याला आपण वाईड यॉर्कर म्हणतो, तो वाईड यॉर्कर इथे हाताळलाय. ही गरज आहे आजकाल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. गोलंदाजांना मार बसणार आहे हे तुम्ही गृहीत धरून चला. मात्र गोलंदाजांना जर समोरच्या बॅटरला अडकवायचे आहे किंवा त्यांना थांबवायचं असेल तर वाईड यॉर्कर हा ऑप्शन तुमच्या बॉलिंग मध्ये असलाच पाहिजे. तो नाही तर मग तुम्ही गोलंदाज नाही. चांगला फटका आहे, एक्स्ट्रा कव्हरला आपण बघतोय. ड्राईव्ह चांगला झाला, एकच धाव मिळणार आहे. चांगले क्षेत्ररक्षण आणि थ्रो देखील आपण बघतोय. मात्र थोडस मैदानामुळे तो बाउन्स जास्त होतोय. आउटफील्ड वाटते तितकी सोपं नाही. बऱ्याचदा आपल्या नजरेला दिसतं ते सगळं चकाकणारं सोनं नसतं आणि तीच गोष्ट इथे पाहायला मिळते. आउटफील्डमध्ये जबरदस्त बाउन्स आहे आणि त्यामुळे क्रिकेट म्हटलं तर तुमचे अंदाज, बॉल किती उडेल त्या गोष्टीचा अंदाज, तुम्ही झेलवर जाता त्यावेळा तुमचा तो अंदाज, चेंडूवर नजर ठेवणं हा जबरदस्त मोठा अंदाज आहे. आणि त्यामुळेच क्रिकेट एक जबरदस्त खेळ आहे आणि यासाठी एकाच गोष्टीची गरज असते, ती म्हणजे सराव. विदाउट सराव तुम्ही आजचं टेनिस बॉल क्रिकेट खेळू शकणार नाहीत, इतकं फास्ट क्रिकेट झालंय. नेक्स्ट बॉल, चुकीचा फटका आहे, मात्र किती धावा इथे मिळणार आहेत नाही. वैभवला स्ट्राईकवर ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल, त्याच्या बॅटमधून मोठे फटके आलेत. कदाचित या एंडकडून तो समोरच्या एकूणच बाजूला टार्गेट करू शकतो. विचार असायला पाहिजे, नो डाऊट, कारण समोरच्या बॅटरला देखील तुम्ही किती चांगल्या पद्धतीने वापरता या गोष्टीकडे लक्ष असलं पाहिजे. ते समन्वय, ते कोऑर्डिनेशन तुमचं असलं पाहिजे आणि ते कोऑर्डिनेशन या दोन बॅटरमध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत ही पार्टनरशिप चांगली फलती आहे, कारण 5वा फलंदाज बाद झाला तेवढा धावसंख्या 45 होती आणि आता घरात धावसंख्या दिसते ती म्हणजे 68, म्हणजे तब्बल 18 धावांची 23 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. डेड बॉल, थोडासा रिदम चुकलाय, ही गोष्ट चांगली म्हणावी लागेल. ज्यावेळा तुमचा रिदम ब्रेक होतो त्यावेळा थांबलेलं बरं, कारण नेहमीच इतिहासाचा जर पडताळा घेतला तर यशस्वी माघार बऱ्याचदा तुमच्या यशाची एक शिडी ठरत असते. स्लॉफ्ट केलंय, टायमिंग जबरदस्त आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे का? प्रयत्न तिथे झाला झेल टिपण्याचा, मात्र तरी सुद्धा त्या एकूणच उडीला ब्रेक करून चेंडू सीमारेषेच्या पार जातोय. षटकार, वैभव, सुपर बॅटिंग. थँक्यू. वैभव कांबडी काम करतोय सध्या पोमन स्टीलचं. धावसंख्या 74,
तो आकडा लवकरच गाठलाय. पुन्हा एकदा लो फुल टॉस डिलिव्हरी, अजून एक मोठा फटका मात्र क्षेत्ररक्षक. ओहो, व्हॉट अ एफर्ट, इलेक्ट्रिफाइंग एफर्ट. इथे फलंदाज प्रिय धावचीच्या रूपाने बाद होईल, मात्र काय एफर्ट, एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे त्या एफर्ट साठी. सुपर्ब, जवळजवळ हा षटकार होता नो डाऊट. मात्र रिप्ले आपण बघतोय, चेक करतोय आम्ही या गोष्टी. मात्र हा एफर्ट, हवेमध्ये ही हनुमान उडी आणि तिथून चेंडूला आतमध्ये ढकललाय, मात्र ती उडी घेतली कुठून, या गोष्टी चेक केल्या जातील. ऑन स्क्रीन सगळ्या या गोष्टी आम्ही बघतोय, प्रिन्स मूवीच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी कव्हर अप केल्या जातील. मागे टच होतोय ते दाखव, फक्त मागे टच होतोय ते दाखव. आणि आतमध्ये बॉल उडवलाय संपलं, मागे कुठे टच होतोय ते दाखव. मागचा बाहेर पडलाय ना हा, पण ती प्रेशर तो इथून गेलाय ना, सेफ आहे पडायला. हा तो पुढून मारेल. एफर्ट सेफ आहेत, अफलातून एफर्ट होते नो डाऊट. त्यामुळे इथे अगदी आपण बघतोय एक धाव आणि रन आउट. त्यामुळे संघाची धावसंख्या झाली ती एक्झॅक्टली 75 आणि 76 धावांचं लक्ष असणार आहे टीम बाबा स्पोर्ट्स 9191 वर या संघासमोर. जबरदस्त मजा येणार आहे या मॅचला, अस्तित्वाची लढाई आहे. कॉमन प्रीमियर लीग मध्ये आम्हाला पुढे सरकायचं आहे आणि त्यासाठी लागणारी योग्य ती मेहनत आम्ही घेतोय. त्यामुळे कुठेही जाऊ नका मित्रांनो, एन्जॉय करा KPL. थोड्याच वेळानंतर आमचे दोन्ही समालोचक मित्र सुद्धा इथे जॉईन होतील, आमच्या समवेत असतील, ते म्हणजे निश्चितच अजयजी गरत. थँक्यू. थैंक यू सो मच संकेत जी पाटिल. स्वागत एक बार फिर से सभी दर्शकों का कॉमन प्रीमियर लीग सीजन 6 में. आज है चौथा दिन, ग्रुप डी के मैचेस आज खेले जा रहे हैं और आज का पहला नॉकआउट मैच आपके सामने है, जहां पर 76 रनों का लक्ष्य रखा गया है बाबा 9191 टीम के सामने. पोमन स्टील द्वारा अच्छी बल्लेबाजी रही है और पिछले मैच में भी हम चर्चा कर रहे थे कि कहीं ना कहीं 60-70 रन एक अच्छा टोटल है. पिछले मैच में 72 रनों की चुनौती थी और उसको पार नहीं कर पाई थी टीम 94 कॉमन. आरडी ने उस मैच को जीता था, आरडी 7575 ने. लगातार 2 मैच जीतकर वो टीम पहुंच चुकी है सुपर 8 के लिए और अब यहाँ पर ये नॉकआउट मुकाबला है, जो जीतेगा वो आगे बढ़ेगा, हारने वाली टीम टूर्नामेंट से बाहर हो जाएगी. इसीलिए बहुत ही जोरदार संघर्ष होने की उम्मीद है गेंद और बल्ले के बीच में. मैच के सेकेंड हाफ में स्कोर तो बहुत अच्छा बनाया है पोमन स्टील ने, लेकिन गेंदबाजी भी उनको बहुत अच्छी करनी पड़ेगी, क्योंकि बाबा 9191 टीम एक ऐसी टीम है जिन्होंने पिछले मैच में भले ही मैच हारे थे लेकिन बल्लेबाजी में दमखम दिखाया था. खासतौर पर सोनू यादव 40 रनों की धुआंधार पारी खेली थी उन्होंने और कुल मिलाकर 75 रन बनाए थे. उतने ही रन स्कोरबोर्ड पर टांग दिए हैं पहले बैटिंग करते हुए पोमन स्टील ने इस मैच में. डेथ ओवर्स में काफी उम्दा बैटिंग देखने को मिली, खासतौर पर वैभव ने जिस तरह से आक्रमण किया, काबिल तारीफ. 8 गेंदों में 23 रनों का नाबाद योगदान. उससे पहले टॉप ऑफ द ऑर्डर अक्षय जादव ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी, 10 गेंदों में 23 रन उन्होंने भी बनाए थे. तो ये दो बल्लेबाज जिनके शानदार बल्लेबाजी की बदौलत एक अच्छा टोटल सेट किया गया है. अजय, या स्पर्धेत अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या स्पर्धेचं ऑक्शन अगदी वेगळ्या थाटात या एकूण स्पर्धेचं ऑक्शन होतं आणि त्यासाठी आमचे सगळे टीम ओनर असो, KCAचे सगळे पदाधिकारी असो आणि त्यानंतर आपल्या ऑक्शनियर यांचं देखील कौतुक झालं पाहिजे. नो डाऊट ही स्पर्धा एका वेगळ्या दर्जावर न्यायची आहे, त्यामुळे सगळ्या तो प्रकारे प्रयत्न केले जात आहेत.
अगदी या स्पर्धेची ॲडव्हर्टिजमेंट असो, त्यानंतर लाईव्ह ऑप्शन अतिशय चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने दिसेल या गोष्टीकडे अगदी व्यवस्थित लक्ष दिलं जातं. त्यामुळे हॅट्स ऑफ आहेत. या एकूणच स्पर्धेला एका वेगळ्या लेवलवर नेण्यासाठी झटणारे सगळे जे आपले कार्यकर्ते, सगळे पदाधिकारी, त्याच्यानंतर सगळे दाते, या सर्वांचं मनापासून कौतुक आहे. काय म्हणशील? वाकई में प्रोफेशनलिज्म नज़र आता है इस टूर्नामेंट को जब हम देखते हैं, चाहे फिर खिलाड़ियों के खेल की बात करें या फिर टूर्नामेंट को ऑर्गेनाइज करने की बात करें, तो केसीए इसके लिए काफ़ी मेहनत करती है. केसीए के जो भी मेंबर्स है सभी लोग बहुत मेहनत करते हैं, जिस वजह से एक अलग लेवल पर इस टूर्नामेंट का आयोजन हमें देखने को मिलता है हर साल. और एक और ख़ास बात यह है कि जो स्कोरर यहाँ पर रहते हैं, टेनिस क्रिकेट के कई सारे टूर्नामेंट्स हम कवर करते हैं साल भर में, लेकिन ऐसे रिकॉर्ड्स हमें मिलते नहीं है कि बल्लेबाज का स्ट्राइक रेट क्या है, उसका एवरेज क्या है, केपीएल में उसने कितने रन्स बनाए हैं, कितने विकेट लिए हैं गेंदबाज ने, सब कुछ यहाँ पर डाटा मिलता है. संजय म्हात्रेची सगळी मुलं आहेत आणि सध्या विजय कांबळे सर्वांना लीड करतायत. मनापासून कौतुक आहे. जबरदस्त मेहनत घेतात, अगदी वर्षभर झटत असतात या सगळ्या गोष्टींसाठी. चला वळूया पुन्हा एकदा चेस डाऊन कडे. होणार का 77 धावा? ओट यू मिस्टर अजय गरत. पहली गेंद इस पारी के लेकर गेंदबाज रोहित कोठावले और उनके सामने है बायत के बैटर जयेश पाटिल. आक्रमण की शुरुआत पहली गेंद पर लॉफ्ट कर दिया है डाउन द ग्राउंड. फील्डर है जरूर लेकिन बन गए दर्शक. गेंद निकल गई पहले बाउंस पर बाउंड्री के बाहर. चौके के साथ शुरुआत. थँक्यू डीजी. प्लेसमेंट किती जबरदस्त होती बघा, आणि कदाचित तो गॅप अगोदरच माहित होता सोनू यादवला, आणि त्यामुळेच या फटक्यामागे स्टँडर्ड डिलिव्हर्ड पण आहे तो दिसलाय, तो प्रेक्षणीय होता. 4 धावा संघाच्या धावसंख्येने उडी घेतली आहे 9 आकड्यावर. देखिए मिडॉन का खिलाड़ी थोड़ा सा वाइड खड़ा था, उसका भी फायदा उठाया गया है. अब मिडॉन को थोड़ा सा उनकी बाई तरफ लाया गया है. फील्डिंग में हल्का सा बदलाव. स्विच करने का प्रयास. गेंद बल्ले के बेहद करीब से गुजरी है विकेट कीपर के पास. इम्प्रोवाइज क्रिकेट की कोशिश. जोखिम ज्यादा रहता है इस तरह के स्ट्रोक्स में संकेत जी. नो डाऊट. मात्र इथे ही खरंच गरज होती का? कारण आतापर्यंत सरळ बॅटने तुम्ही ज्या पद्धतीने धावा करतायत, इथे ही जोखीम का? कारण इथे चूक झाली तर किती महागात पडू शकेल या गोष्टीची कदाचित कल्पना तुम्हाला असायला हवी. गेम प्लान बी के तहत उसका यूज करना जरूरी होता है. एज लेकिन कोई स्लिप नहीं है. फ्लाई स्लिप में बढ़िया स्टॉप. सिंगल जरूर मिलेगा यहाँ पर, लेकिन अच्छा क्षेत्र रक्षण. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन. शुरुआत अच्छी है. 10 रन बन चुके हैं, विकेट नहीं गिरा है, और जो रिक्वायर्ड रन रेट है वो 13 के थोड़ा सा नीचे है. मात्र इथे नक्कीच तुला एक प्रश्न विचारेन मी अजय, कारण क्षेत्ररक्षण करणारा संघ, आता तू तिथे जर असतात तर गेम प्लॅन काय? कारण 6 षटकामध्ये तुम्हाला 77 धावाची नक्कीच अडवायची आहेत, आणि त्यासाठी पॉवर प्ले मध्ये गेम प्लॅन काय स्पेशली असला पाहिजे, काय म्हणशील? जरूर चर्चा करेंगे इस गेंद के बाद.
हवा में है लेकिन फील्डर थोड़े से दूर, नहीं रोक पाए मिड ऑन के खिलाड़ी। गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, 4 रन। ओवर की समाप्ति, स्कोर 14 रन बिना किसी नुकसान के। बहुत बढ़िया शुरुआत बाबा 9191 टीम की। लक्ष्य है इस मैच में 75 बल्कि 76 रनों का। चौके के साथ जयेश पाटिल ने अपने 200 रन पूरे कर लिए हैं कॉमन प्रीमियर लीग में। एक और बल्लेबाज पिछले मैच में राज घाटाल ने ये कारनामा किया था, उनके भी 200 रन पूरे हुए थे। आपने जो सवाल पूछा था, मैं यदि कप्तान हो फील्डिंग साइड का तो मैं यही गेंदबाजों को तो पहले कहूँगा कि आप प्लान को जितना सिंपल रख सकते हो उतना रखो और एक्यूरेसी पर ध्यान देना है। ये विकेट ऐसा है, यहाँ पर गेंदबाजों के लिए बहुत कुछ है, ऐसी बात नहीं है। ज़रूर थोड़ा बहुत कुछ आपके लिए रहेगा लेकिन आपकी स्किल्स आखिरकार इंपॉर्टेंट है। तो लाइन और लेंथ में ज़्यादा एरर ना वहाँ पर दिखाए, नहीं तो फिर मार पड़ने वाली है, इसमें कोई संदेह नहीं है। तो वो एक चीज़ है। और फिर फील्ड प्लेसमेंट, खासतौर पर पावर प्ले में सर्कल के बाहर जो खिलाड़ी आप रख रहे हो, गेंदबाजों की भी तो जिम्मेदारी है कि वहाँ पर खेलने के लिए ज़्यादा मजबूर किया जाए बल्लेबाजों को। मात्र एक गोष्ट बघितली आहे, एक गोष्ट अजून इम्प्रूव्ह झाली पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. कारण तुम्ही विकेट मिळवण्यासाठी जर जात असाल तर क्षेत्ररक्षण तसं सजवा की यस माझी बॉलिंग लाईन अँड लेंथ जिकडे आहे तिकडे मला फिल्टर्स ठेवायचे आहेत. कारण बरेच स्पिनर गोलंदाज सुद्धा आपण बघतोय, टॉसअप करणारे गोलंदाज सुद्धा बघतोय, मात्र कुठेही स्लिप इन पोझिशन पाहू शकलो नाही. त्याच्यानंतर मिड विकेटला ज्यावेळेला तुम्ही क्षेत्ररक्षण सजवता, खास करून पॉवर प्लेच्या नंतर, त्यामुळे तुम्हाला मिड विकेटच्या आतमध्ये म्हणजे एकूण 30 सर्कलच्या आतमध्ये सुद्धा एक खेळाडू ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही समोरच्या बॅटरवर दबाव टाकू शकता. मात्र ते गेम प्लॅन दिसले नाहीयेत. सार्थक की पहली गेंद स्मैश किया, फील्डर है पीछे लेकिन गेंद उनके ऊपर से लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, 6 रन। बेहतरीन स्ट्रोक, थोड़ी उछाल लेती हुई गेंद हल्की सी खिंची हुई लेंथ पर थी लेकिन फ्लैट बैटेड शॉट, तगड़ा प्रहार किया वहां पर सोनू यादव ने। और इसी तरह के शॉट्स खेलने के लिए जाने जाते हैं सोनू यादव। लक्ष्य छोटा हो या बड़ा, वो हमेशा तूफानी अंदाज में बैटिंग करना पसंद करते हैं। आणि सोनूचं एक अजून खासियत म्हणजे अगदी खडे खडे फटके खेळतोय. त्याचा बॉडी बॅलन्स जर बघितला ना तर दोन्ही पायावर तो आपला वेट ट्रान्सफर करत असतो आणि त्याच्यामुळे जास्त लीन होण्याची त्याला गरज भासत नाहीये. अगदी खडे खडे तो स्ट्रोक कंप्लीट करतोय. वेल प्लेड. जी हाँ, हैंड आई कोऑर्डिनेशन उनका जबरदस्त रहता है जब शॉट्स खेलते हैं। इस बार पुल किया है, खींच के मारा है, डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर, लंबा ऊंचा सिक्सर। अभी देखिए, चर्चा हो रही थी कि फील्डिंग टीम में आप हो तो आप क्या कर सकते हो। हालांकि हमारे लिए लिमिटेशन है, ये ग्राउंड कमेंट्री जा रही है, खिलाड़ी भी सुन रहे हैं तो हम किसी को डायरेक्शन नहीं दे सकते लेकिन बहुत सी चीज़ें हैं जो की जा सकती है। कैप्टन को समझना होगा और गेंदबाज को तो बहुत ज़्यादा समझना होगा। नो डाऊट. मात्र काही गोष्टी आहेत जिथे सुधारणेला वाव असतो. कारण ज्यावेळेला तुम्ही इतकं मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळताय, एवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी आहेत, त्यामुळे कुठेतरी इम्प्रूव्हमेंट दिसली पाहिजे. सातत्याने तुम्ही त्याच गोष्टी करत असाल तर त्याच्यामध्ये एक वेगळी निरसता येऊ शकते. स्लो डिलिव्हरी होती, टॉसअप केला होता चेंडू, डाऊन द ग्राउंड, समोर खेळले, चांगला फटका, अगदी चेंडू आपण बघतोय अलॉंग द कार्पेट, 4 धावा, अनस्टॉपेबल सोनू, सुपर बॅटिंग. क्रिकेट के खेल में हेलीकॉप्टर केवल हवा में ही नहीं उड़ाए जाते हैं, वो जमीन के सहारे भी खेले जाते हैं और उस पर भी रन्स बटोरे जाते हैं। कमाल का स्ट्रेट ड्राइव था ये, हेलीकॉप्टर स्ट्रोक की तरह खेला हुआ। लेकिन यहाँ पर गेंदबाज ने कुछ तो अलग करने का प्रयास किया, उसके लिए उनकी सराहना होनी चाहिए। हालांकि ये शॉट बहुत ही उम्दा था, गेंद उतनी खराब नहीं थी, स्लोवर डिलीवरी, टॉसअप डिलीवरी थी और बिल्कुल जड़ में भी रखा था उन्होंने, लेकिन उसके बावजूद चौका बटोरा है सोनू यादव ने। ही इज ऑन फायर। 6 and 4. व्हाट्स नाउ? एक और छक्का, सोनू यादव के भी 200 रन पूरे होते हुए केपीएल में। रन संख्या 36 बिना किसी नुकसान के। की शान
थँक्यू डीजे. 76चं टार्गेट आहे. पहिल्या 10 चेंडूत धाव संख्या झाले 36. यावरून आवाका लक्षात येईल तुम्हाला. काय बॅटिंग होती. क्लास झलकता हुआ सोनू यादव का इन शॉट्स में. सामने खेल रहे हैं, मिड विकेट की तरफ खेल रहे हैं, बैकफुट पर बहुत स्ट्रांग है और खड़े खड़े भी खेलते हैं. इस बार अक्रॉस द लाइन खेला है, डीप मिड विकेट मौजूद है. आपकी बार कनेक्शन उतना सही नहीं था. एक ही रन मिलेगा. स्कोर आगे बढ़ता हुआ 37 रन बगैर नुकसान के. विकेट की सख्त जरूरत है इस समय पोमन स्टील को. और डेडली कॉम्बिनेशन टॉप ऑफ द ऑर्डर. एक तो लेफ्टी राइटी का कॉम्बिनेशन है, दोनों के पास जबरदस्त अनुभव भी है. म्हणजे अजय जो बदल केलाय तो सकारात्मक बदल झालाय आणि कदाचित आपल्या संघासाठी हीच गोष्ट महत्वाची आहे हे जाणलंय. मला वाटतं त्यांच्या टीम मॅनेजमेंटचं इथे कौतुक करायला हवं. बहुत पॉजिटिव सोच टीम मैनेजमेंट की. सोच क्लियर थी कि पावर प्ले का पूरा लाभ उठाना है और पावर प्ले को आप जब मैक्सिमाइज करते हो तो फिर टारगेट आपके लिए आसान बन जाता है. यहां से केवल 39 रन और चाहिए जीतने के लिए. सार्थक उनका ये डेब्यू सीजन है. दूर चले गए थे गेंद से बल्लेबाज. रूम बनाकर खेलना चाहते थे, बीट हुए. आखिरी गेंद पर कोई रन नहीं, लेकिन बहुत ही महंगा ओवर रहा सार्थक पिसाल का. 21 रन आए इस ओवर से. रन संख्या 37 बिना किसी नुकसान के. 24 गेंदे 39 रन, 10 के 10 विकेट्स. जब आपके सुरक्षित हो तो फिर आपका पलड़ा थोड़ा सा भारी माना जाएगा. नाही, थोडा नाही, पूर्णच भारी आहे असं म्हणू शकतो. कारण या ओव्हरमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रतिकार दिसून आला नाहीये. ज्या पद्धतीने बॅटिंग केली सोनू यादवनं. अगदी जर डिजिट बघितले 6 6 4 6 1 0. त्यामुळे निश्चितच या षटकात या एकूणच सामन्यात आपण किती चांगल्या पद्धतीने आहोत हे दाखवताना. आणि मी मगासपासून जी गोष्ट सांगतोय ना की अस्तित्वाची लढाई आहे, इथे पराभूत व्हायचंच नाहीये, हा जो विचार आहे ना तो आता सगळ्यात पुढे आहे. आणि त्यामुळेच तो विचार घेऊनच ही कामगिरी करताना दिसतोय तो म्हणजे टीम बाबा 9191. 3 छक्के लगे पिछले ओवर में और 1 चौका, तो 23 रन कुल मिलाकर. बहुत ही एक्सपेंसिव ओवर. आज बड़े बड़े ओवर्स आते हुए देखे हमने, लेकिन पिछले मैच में क्या वो पलटवार था. करण की वो गेंदबाजी, जब 2 ओवर में 25 रन चाहिए थे टीम 94 कामन को. राहिल क्रीज पर थे, वहाँ से उन्होंने वो मैच जीता है. तो ये ताज़ा उदाहरण है हमारे सामने कि गेम काफ़ी जल्दी बदल सकता है और यहाँ से मैच पलट सकता है. यदि गेंदबाज अच्छी गेंदबाजी करते हैं तो कुछ विकेटें चटकानी होगी उसके लिए. पहले इस जोड़ी को तोड़ना होगा. नो डाऊट. आणि त्यासाठी कदाचित इथे महत्वपूर्ण खेळाडू गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे सिराज शेख. आणि त्याचा एक विक्रम अफलातून आहे. 2 षटकं, 9 धावा, 9 चेंडू निर्धाव आणि 3 धावा देऊन 7 गडी बाद केले होते. त्यामुळे हा विक्रमाची कदाचित त्याला आता पुनरावृत्ती करावी लागेल. तसं जर झालं तर या मॅच मध्ये परतेल पोमन स्टील. लेट्स सी. आपण फक्त आपले फिंगर्स क्रॉस करू शकतो, दुसरं काय. पिछले मैच में गेंदबाजी का मौका भी नहीं मिला था. गति ज़्यादा नहीं दी है. इनसाइड एज शॉर्ट फाइन लेके खिलाड़ी आएंगे गेंद पर. सिंगल के साथ शुरुआत होती हुई सिराज के इस ओवर की. गुच्छों में विकेट लेना पसंद करते हैं. एक विकेट मिल गया तो ये तुरंत दूसरा भी छटका देते हैं. 3 हैट्रिक्स केपीएल के इतिहास में इस खिलाड़ी के नाम है. आज गोलंदाज म्हणून निश्चितच मोठं नाव आहे. नो डाऊट. या परिसरातील एक अफलातून क्रिकेटपटू आणि बरीच वर्ष सेवा दिली आपली एकूणच या संघाला. आयशा स्टार्सचा संघ असो, टीम 94 कामन असो, या संघांमधून ते खेळताना दिसत असतात. त्यामुळे एक मोठं नाव आहे केपीएल मधील. मात्र सध्या गरज आहे ती कामगिरीची, परफॉर्मन्स. आणि सध्याच्या घडीला हे 2 बॅटर जे परफॉर्मन्स दाखवत आहेत ना, इथे पोमन स्टीलला एक गोष्टीची गरज आहे, तो म्हणजे ब्रेक थ्रू. दाहिने हाथ से राउंड द विकेट गेंदबाजी करते हुए. शायद कदम चूक गए हैं या बल्लेबाज तैयार नहीं थे. फिर से अपने बॉलिंग मार्क पर जाएंगे. सिराज शेख आयशा स्टार की ओर से खेलते हुए 2022 में हैट्रिक ली थी, 2023 में भी हैट्रिक ली थी और पिछले सीजन में भी हैट्रिक ली थी. लेकिन इस बार खींच के मारा है हवा में गेंद. फील्डर वहां पर मौका जरूर था, लेकिन मौका गवा दिया फील्डर ने और गेंद बाउंड्री के बाहर. 6 रन. बहुत ही अच्छा शॉट जरूर था ये. टाइमिंग अच्छी थी, लेकिन ओहो काफी अंदर थे फील्डर. ये कैच होना चाहिए था. झालाच पाहिजे होता. अजिल, तुम्ही जिंकणार कसं. हे एफर्ट्स नक्कीच चुकीचे आहेत.
इथे गोलंदाज सुद्धा काही करू शकणार नाहीये. तो संधी बनवतोय, मात्र त्या संधीचा उपयोग क्षेत्ररक्षकांनी करून घेता आला पाहिजे. आणि कदाचित ती वेळ संपलेली आहे. हा षटकार येतोय आणि कदाचित ती धावसंख्या देखील आपण वाढताना पाहतोय. 44 झालेत, 76चं टार्गेट आहे. 27 विकेट से वैसे सिराज के नाम अभी तक केपीएल में, या 28वां हो सकता था. मौका निर्माण किया था लेकिन फील्डर की गलती, मौका भी दिया और छक्का भी दिया. जयेश के पास स्ट्राइक, और फिर से उठाकर खेलना चाहते थे. इस बार काफी आगे पिच कराया था, थोड़ा सा फ्लाइट दिया, गेंद घूमी बाहर की तरफ. अच्छी गेंद. दोन्ही बाजूला टर्न करण्याची निश्चितच ताकद आहे, मात्र कुठेतरी आज जर बघितलं तर निश्चितच तो फ्रेम मध्ये नाहीये. अक्रॉस द लाइन इस बार आउटफील्ड में खेल दिया है, डीप मिड विकेट मौजूद है लेकिन गेंद निकल गई है बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. ये क्या चल रहा है? पोमन स्टील के खिलाड़ी क्या कर रहे हैं संकेत जी? ऐसे लग रहा है कि कंधे झुक गए हैं, एक दूसरे का मुंह ताकते रह गए वहां पर 2 खिलाड़ी. नो डाऊट मला तर थोडंसं वेगळ्या प्रकारचं स्टील दिसते, कारण ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण व्हायला पाहिजे ती बॉडी लँग्वेज दिसून येत नाहीये. आणि कदाचित ही टीका नक्कीच त्यांच्यावर होणार आहे. तुम्हाला मॅच मध्ये यायचं असेल तर चांगलं क्षेत्ररक्षण करावंच लागेल, कारण ही मॅच डू ऑर डाय आहे. इथून पराभव तुम्हाला लगेच 1 वर्ष वाट बघायची आहे. ओहो, एक और बेहतरीन शॉट बैकफुट से खेले हैं, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, 1 बाउंड चौका. चौके के साथ 50 रन पूरे होते हुए बाबा 9191 टीम के कुल रन संख्या 52, और अब केवल जीतने के लिए 24 रन चाहिए. ये कमाल का स्ट्रोक था, घूमती हुई गेंद बाहर निकल रही थी लेकिन क्रीज में पहले ही पीछे खड़े थे, ऑफ के बाहर निकल चुके थे और सही मायनों में ये शॉट बनाया है, ताकतवर शॉट. आता सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे तर ही पार्टनरशिप आपण बघतोय पहिल्या गड्यासाठी 52 धावांची. आजच्या दिवसात जर बघितलं तर ही मोठी पार्टनरशिप ठरली आहे पहिल्या विकेटसाठी. 8 गेंदों में 22 पर जयेश पाटिल, 9 गेंदों में 29 पर खेल रहे हैं सोनू. दोनों तरफ से आक्रमण किया जा रहा है गेंदबाजी पर. इस बार क्विकर डिलीवरी, लेग स्टंप उड़ाने का प्रयास था, थोड़े से लालच में आ गए गेंदबाज, दिशाहीन हो गई गेंद वाइड. मात्र अजय एक गोष्ट इथे सांगावी लागेल की आतापर्यंत सर्वोत्कृष्ट सलामी किती धावांची तर जय सकपाळ आणि विशाल बडांगे यांनी 110 धावा 5.4 षटकामध्ये 2023 ला बनवल्या होत्या. ही सर्वोत्कृष्ट सलामीची पार्टनरशिप पाहायला मिळाली आहे. त्यामुळे ऑल थँक्स टू विजय कांबळे अँड कंपनी. जबरदस्त काम, जबरदस्त रेकॉर्ड्स त्यांच्या माध्यमातून सांगितले जात आहेत. आणि एकूणच काय तर केपीएलचं ते खास वैशिष्ट्य ठरतंय, स्कोरिंग, अफलातून कामगिरी. और ऐसे रिकॉर्ड्स जब कमेंटेटर्स तक पहुंचते हैं तो फिर हम जब पहुंचाते हैं दर्शकों तक तो उनको भी मज़ा आता है सुनने में. एक इंटरनेशनल क्वालिटी का जो आयोजन हम कहते हैं उस तरह का आयोजन इस केपीएल का. ओवर की समाप्ति सिंगल के साथ 3 ओवर के 50 रन संख्या 54 बिना किसी नुकसान के, बहुत ही मजबूत स्थिति में 76 रनों का पीछा करते हुए इस नॉकआउट मैच में बाबा 9191. 3 षटकं संपलेली आहेत. लगेच स्ट्रॅटेजिक टाइम आउट सुरू होतोय. इनिश एंटरप्राइजेस आणि ईशान एंटरप्राइजेस स्ट्रॅटेजिक टाइम आउट तुम्हाला पाहायला मिळतोय. 18 चेंडू 22 ची गरज आहे. कम ऑन डीजे. थँक्यू. कामन प्रीमियर लीग 2026 हे नेत्रदीपक आयोजन कामन क्रिकेट असोसिएशन यांच्या मार्फत. आणि या एकूणच स्पर्धेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे महिला प्रेक्षकांसाठी स्वतंत्र स्टेज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक वेगवेगळे स्टँड्स आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांसाठी देखील अनेक गोष्टी इथे एकूणच या स्पर्धेसाठी करण्यात आल्या आहेत. त्यांच्यासाठी वेगवेगळे स्टँड्स आपल्याला बघायला मिळत आहेत आणि खुर्च्यांची बसण्याची व्यवस्था देखील अफलातूनरीत्या आहे. त्यामुळे इथे येणारा प्रेक्षक देखील अगदी वेगवेगळ्या ठिकाणातून येतोय आणि
त्यांचं देखील मनापासून कौतुक करतोय आणि खास आकर्षण नो डाऊट सोम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांचं मनापासून कौतुक आहे. हेल्थ केअर सेक्टरमध्ये एक मोठं नाव आहे या परिसरातील आणि त्यांनी ज्या गोष्टी इथे आपल्यापर्यंत आणल्यात त्या महत्त्वपूर्ण आहेत. मगाशी जी मोठी सूचना आपल्यापर्यंत आली की एकूणच मॅन ऑफ द सिरीज असो मॅन ऑफ द मॅच असो यांच्यासाठी तब्बल 5-1 लाख रुपयाचं विमा कव्हरेज त्यांना मिळणार आहे आणि ही मोठी गोष्ट आहे. आणि तेव्हा देखील एक गोष्ट म्हणालो होतो की आजच्या युगात जर तुमच्याकडे विमा नसेल ना तर तुम्ही सुरक्षित नाही आहात. हीच गोष्ट पुन्हा एकदा मी सांगेन. यस अजय. जहां खिलाड़ियों का अच्छा खासा ध्यान रखा जाता है इस पूरे टूर्नामेंट में, खिलाड़ियों की सेफ्टी काफ़ी महत्वपूर्ण है और पिछले मैच में एक खिलाड़ी थोड़े इंजर्ड भी हुए थे तो तुरंत फर्स्ट एड की सुविधा वहां पर उपलब्ध कराई गई थी. समीकरण आसान हो गया है, 18 गेंदों में 22 रन बनाने हैं. स्ट्रेटेजिक टाइम आउट खत्म होने के बाद खेल की एक बार फिर से शुरुआत होती हुई विकेट अभी तक मिला नहीं है. ये बहुत ही बड़ा चिंता का विषय रहा है पोमन स्टील के लिए. मात्र हा स्ट्रॅटेजिक टाइम आउट फक्त या 2 संघासाठी नव्हता, हा एकूणच आपण बघतोय टीम 94 काहून संघासाठी सुद्धा होता असं आपण म्हणूया. कारण पुढच्या मॅच मध्ये त्यांना देखील तयारीत राहायचं आहे की कोणता संघ, एका बाजूला बाबा 9191 की दुसऱ्या बाजूला पोमन स्टील. स्ट्रॅटर्जी त्यांची देखील सुरू झाली आहे. गौर से देख रहे हैं टीम 94 कामन के खिलाड़ी भी इस मैच को. रोहित आक्रमण पर, केवल दिशा दिखाई है, बैट का थोड़ा सा फेस खोला और गैप में निकाल दिया है. ये जबरदस्त स्ट्रोक है, 4 रन मिलेंगे. कलात्मक बैटिंग. चांगलं ग्लाइड केलंय. कमा डीजे. थँक्यू. आजचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसाची सांगता थोड्याच वेळात होणार आहे. मात्र उद्या अंतिम दिवस या स्पर्धेचा. मालिकावीरची ही बाईक कोणाच्या नावावर, हिरो कोण ठरणार आणि हिरो कोण घेऊन जाणार, कदाचित हीच गोष्ट सांगावी लागेल. कल का दिन और भी आकर्षक हो सकता है. और यहाँ पर अपने आप को लगभग यॉर्क कर लिया था, गलत लाइन पर भी खेल बैठे थे, लेकिन किस्मत अच्छी है कि वहाँ पर कोई नुकसान नहीं हुआ है. बल्लेबाज सुरक्षित है अपने क्रीज में, विकेट कीपर काफ़ी दूर है स्टंप से. डॉट डिलीवरी, वैसे डॉट गेंदे भी बहुत कम देखने को मिले इस पारी में. चौकों छक्कों में ही ज़्यादातर बात की है जयेश पाटिल और सोनू यादव ने. इस बार बैकफुट पर जाकर हैमर किया है डीप कवर की तरफ. वाओ, जबरदस्त शॉट. 6 रन मिलेंगे. अनबिलीवेबल शॉट. उछाल लेती हुई गेंद थी, बैकफुट पर चले गए और क्या कमाल की टाइमिंग वहां पर जयेश पाटिल द्वारा. एक से बढ़कर एक शॉट्स खेले जा रहे हैं, लक्ष्य के और भी करीब. बाबा 9191 इस बार भी बढ़िया टाइमिंग, हालांकि आपकी बार प्रोटेक्शन है, डीप एक्स्ट्रा कवर मौजूद है. सिंगल. स्कोर आगे बढ़ता हुआ 65. अजय, एक गोष्ट या 2 फलंदाजांनी दाखवलंय की आता ही धावसंख्या आम्हाला विदाउट लॉसच करायची आहे. धावसंख्या झाली आहे तब्बल आणि तब्बल 65. विजयासाठी आता फक्त आपण बघतोय 11 धावांची गरज आहे. व्हॉट अ बॅटिंग. ऐसे लगता है कि केवल अब फॉर्मेलिटीज बची हुई है इस मैच में. 14 गेंदें अभी भी शेष है. 14 गेंदों में 11 रन. स्कोर तो अच्छा बनाया गया था पोमन स्टील द्वारा. पोमन स्टील की बल्लेबाजी पहले मैच में फ्लॉप रही थी, लेकिन बल्लेबाजों ने अच्छी वापसी की इस मैच में. मैं समझता हूँ एक बहुत ही अच्छा टोटल बनाया 70+, लेकिन गेंदबाजी उस स्तर की रही नहीं है जिसकी कहीं ना कहीं अपेक्षा थी. देखा परखा जाने दिया इस बार लाइन के अंदर. एक आध डॉट डिलीवरी खेलते हैं तो मुझे नहीं लगता है कि उसका कोई ज़्यादा दबाव बनेगा अब बल्लेबाजों पर, क्योंकि जो काम करना था वो तो कर चुके हैं पहले ही. आजकाल T20 क्रिकेटचं देखील आपण बघतोय, वर्ल्ड कप सुरू आहे. मात्र सध्या कामनच्या जर परिसराचा जर विचार केला ना तर त्या गोष्टीकडे कोणाचं लक्ष नाही. सध्या त्यांच्याकडे एकच चर्चा आहे KPL ची. ओहो, अद्भुत टाइमिंग, खिलाड़ियों का शानदार उपयोग और 6 रन. एफर्टलेस, केवल फ्लिक भर कर दिया था, लेकिन बहुत दूर भेजा है गेंद को.
मिड विकेट और स्क्वायर लेग के दरमियान से मैदान के बाहर एक और छक्का निकलता हुआ सोनू यादव के बल्ले से। इसके साथ ही चौथे ओवर की समाप्ति, स्कोर 71 रन बिना किसी नुकसान के। रोहित काफी महंगे साबित हुए, 2 ओवर में 30 रन, कोई सफलता उनके खाते में नहीं। वैसे महंगे तो सभी गेंदबाज रहे हैं। 12 गेंदें शेष है और केवल 5 रन दूर जीत से टीम बाबा 9191। काय बॅटिंग झालंय आणि या बॅट्समननी दोघांनी अगदी मंत्रमुग्ध केले. रोहित 2 ओवर में 30 रन, 1 ओवर में 23 सार्थक और सिराज 1 ओवर में 17। लेकिन सिराज थोड़े से अनलकी रहे क्योंकि कैच ड्रॉप हुआ था उनकी गेंद पर। 11 गेंदों में 35 पर नाबाद सोनू यादव, 13 गेंदों में नाबाद 34 जयेश पाटिल। हेल्दी कॉम्पिटिशन चल रहा है दोनों सलामी बल्लेबाजों के बीच में। नो डाऊट. आणि या दोघांनी एकमेकाला कॉर्डिनेट ज्या पद्धतीने केलंय ना, ती गोष्ट महत्वाची आहे. असं नाही की एकच फलंदाज सुसाट सुटलाय, दोघांनी एकमेकाला कॉम्प्लिमेंट दिलाय आणि ते कॉम्प्लिमेंट देत असताना ही धावसंख्या कशी भरत राहील आणि विकेट येणार नाहीये या गोष्टीकडे देखील त्यांनी चांगलं लक्ष घातलंय. कारण एखाद दोन जर ते ऑप्शन सोडले ना तर निश्चितच आपण हे जबरदस्तरित्या ग्राफिक्स बघू शकतो प्रिन्स मूवीच्या माध्यमातून की एक रेषा जी आहे ती खालून स्टेबल आहे तर दुसरी अगदी वरून चालले अगदी विजयाच्या दिशेने. ऊपर और ऊपर की तरफ ही जा रही है वो रेखा बाबा 9191 की। ड्राइव किया गेंद हवा में, मिसटाइम है, फील्डर उसके नीचे और कोई गलती नहीं। इस बार कैच लपका गया है, विकेट गिरता हुआ पहला जयेश पाटिल के रूप में। जी विकेट 11 वर यायची होती ती 71 वर आली आहे आणि कदाचित हाच तो क्षण या मैच का ड्रॉबैक ठरला है. इससे पहले भी जब मौका मिला था, खासतौर पर सिराज के ओवर भी मुझे लगता है विकेट वहां पर भी मिलता तो कुछ अलग बात बन सकती थी, लेकिन अब यहां से तो बहुत ही मुश्किल है। 11 गेंदों में सिर्फ 5 रन चाहिए। जयेश पाटिल 34 रनों की शानदार पारी खेलने के बाद पेविलियन में लौटे हैं। इस पारी में हम देखें तो अभी तक 7 चौके लगे और 6 छक्के, चौकों छक्कों की मूसलाधार बारिश। गेंदबाज प्रियेश ने विकेट चटकाया पहली गेंद पर। नए बैटर रोशन उम्बरसाड़ा, काम आसान है रोशन के लिए, लेफ्टी बैटर को लेफ्टी बैटर रिप्लेस करते हुए। प्रियेश राइट आर्म राउंड द विकेट, हैमर करने का प्रयास ठीक तरह से बल्ले पर ले नहीं पाए। अच्छा क्षेत्ररक्षण खुद गेंदबाज द्वारा, कोई रन नहीं इस गेंद पर और अब तो यही करना है गेंदबाज को, या तो डॉट डिलीवरीज या फिर विकेट। तभी जाकर इस मैच में रोमांच बढ़ सकता है। हालांकि क्रिकेट महान अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है और क्या मेडन ओवर कर सकते हैं प्रियेश, काबिलियत तो रखते हैं अच्छी गेंदबाजी करने की। दूर से खेले हैं, मिस टाइम, लेकिन कोई खिलाड़ी नहीं है कवर में। गेंद थोड़ी सी घूमती हुई जा रही है। अब डीप पॉइंट क्षेत्र में फील्डर बहुत दूर से पहुंच रहे हैं, काफी समय बैटर के पास, 2 रन आसानी के साथ यहां पर ले लेंगे। लक्ष्य के और भी नजदीक पहुंचती हुई बाबा 9191, रन संख्या 73, केवल 3 रन चाहिए। बऱ्याच गोष्टींच्या लर्निंग घेऊन जाणार इथून पोमन स्टील संघ, कारण अशा प्रकारच्या प्रीमियर लीग मॅच मध्ये येत असताना नियोजन किती इम्पॉर्टंट ठरतं बघा, आणि त्यानंतर तुमची या नियोजन होत असतं त्यावेळेला तुमची एकूणच एक्झिक्युशन, बऱ्याचदा या गोष्टी आपण सांगतो मात्र कुठेतरी कागदोपत्री ज्या गोष्टी घडतात त्या मैदानात घडतील असं बोलता येत नाही। इथे अजून एक धाव मिळते। एक चीज मुझे लगता है कि वो टीम में जो वातावरण होना चाहिए ऑन द फील्ड वो नजर नहीं आया, वो ऊर्जा थोड़ी सी कमी नजर आई उसकी। नो डाउट, ज्या बॉडी लँग्वेज विषयी तू म्हणतोयस ते अगदी बरोबर आहे, कारण सकारात्मक ऊर्जा ही नेहमीच असली पाहिजे। रिझल्ट काही असो मात्र कुठेतरी ती पॉझिटिव्हिटी असणे गरजेचं आहे आणि कदाचित त्याच गोष्टीची कमतरता भासली आहे। इथे मिस टाइम स्ट्रोक होते, इथे विकेट येणार का प्रश्न आहे, मात्र चांगला प्रयत्न, अजून एक धाव मिळते। संघाची धाव संख्या 1 ने पुढे सरकते, ती जाऊन पोहोचली आहे 75 या आकड्यावर। इक्वल अप। जी हाँ, स्कोर्स बराबर हो चुके हैं। 7 गेंदों में अब केवल 1 रन चाहिए। हालांकि इस ओवर में काबिल तारीफ गेंदबाजी, ऐसे लगता है कि प्रियेश को काफ़ी देर बाद लाया गया। पहले वो गेंदबाजी के लिए आते तो शायद कुछ अलग बात बन सकती थी। अच्छा नियंत्रण दिखाया उन्होंने लाइन और लेंथ पर, लेकिन इस बार फुल टॉस उठा के खेल दिया है, बिल्कुल डाउन द ग्राउंड। 6 रन और इसके साथ ही मैच फिनिश। ये नॉकआउट मुकाबला बाबा 9191 टीम ने जीत लिया है, बहुत बड़ी जीत। 1 ओवर शेष रहते हुए
76 रनों का लक्ष्य हासिल किया है। 9 विकेटों से मुकाबला अपने नाम किया है और चुनौती खत्म होती हुई केपीएल सीजन 6 में पोमन स्टील की लगातार दूसरी हार उनको मिली है। जबरदस्त प्रदर्शन इस नॉकआउट मुकाबले में बाबा 9191 का, खासतौर पर बल्लेबाजी में पहले विकेट के लिए जबरदस्त पार्टनरशिप, 71 रनों की पार्टनरशिप जयेश पाटिल और सोनू यादव के बीच में बहुत ही तूफानी अंदाज में बल्लेबाजी की। दोनों भी सलामी बल्लेबाजों ने 34 रन बनाकर जयेश आउट हुए थे। 36 पर नाबाद रहे सोनू यादव और मैच को फिनिश किया सिक्सर जड़कर रोशन ने। 4 गेंदों में 9 रन बनाए उन्होंने। काफी आसानी के साथ ये बड़ा लक्ष्य हासिल किया गया। मैच समरी, पोमन स्टील ने अच्छा स्कोर जरूर खड़ा किया था। पहले बैटिंग करते हुए अक्षय के 23 और वैभव के 23 रनों के चलते दर्पण की गेंदबाजी बहुत बढ़िया रही थी। 2 विकेट्स उन्होंने चटकाए थे। एक विकेट अतुल और धनेश को मिला था। लेकिन खास बात ओपनिंग साझेदारी बाबा 9191 की इस मैच में। सोनू यादव और उनके साथ जयेश पाटिल, नाबाद 36 सोनू के, 34 जयेश के। और गेंदबाजी में कुछ खास देखने को नहीं मिला, केवल प्रियेश को एक सफलता मिली। 9 विकेटों से बाबा 919 टीम ने यह मैच जीता। अब चलते हैं इस मैच के पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी के लिए हमारे साथी कमेंटेटर हेमंत पाटिल सर के पास, और वहां पर जान लेते हैं कि कौन है इस मैच के मैन ऑफ द मैच। यस, मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे सोनू यादव. सोनू यादव मॅन ऑफ द मॅच, ज्याने 36 धावा बनवलेल्या आहेत. जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग केली सोनू यादवने. आणि सोनू यादवसाठी बाबा 9191 टीमची ऑनर कमलाकर जाधव, त्यानंतर प्रदीप म्हात्रे, भूषण कामणकर यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि जयेश पाटील याच्यासाठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. जयेश पाटील, आपण सुद्धा या. फायटर ऑफ द मॅच कोण असेल विजय? दोन्ही टीम कॅप्टन सुद्धा यायचं आहे. अक्षय जाधव फायटर ऑफ द मॅच. अक्षय जाधव आपण सुद्धा यायचं आहे. हे प्रेझेंटेशन बॉक्स आपण बघतोय, हाजी युनुस इब्राहिम शेख प्रेझेंटेशन बॉक्स जो स्पॉन्सर्स केलेला आहे असलम भाई शेख यांच्या मार्फत. आणि विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येण्याची. सागरजी बनसोडे, त्यानंतर अंकित पाटील आणि त्यानंतर सचिन घाग यांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. बालाजी गुंजडे, त्यानंतर राहुल अचोलकर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हे वितरित करायचं आहे. त्यानंतर टीमचे ऑनर कमलाकर जाधव, त्यानंतर प्रदीप म्हात्रे आणि भूषण कामणकर यांच्या मार्फत 1000 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर ही ट्रॉफी दिली जाईल. प्रवीण पाटील, आपण सुद्धा या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सचिन घाग, हे आकर्षक ट्रॉफी जी स्पॉन्सर्स केलेली आहे नितीन म्हात्रे, त्यांचे पिताश्री स्वर्गीय महेंद्र म्हात्रे यांच्या स्मरणार्थ क्रिस्टलची ही आकर्षक ट्रॉफी. त्यानंतर ही दुसरी ट्रॉफी जी आहे ती स्पॉन्सर्स केलेली आहे फिरदौस अख्तर शेख ह्युमॅनिटी असिस्टंट फाउंडेशनच्या माध्यमातून. त्यानंतर हे चॉकलेट्स अँड एनर्जी ड्रिंक्स जे स्पॉन्सर्स केलेले आहेत राशी मेडिकल अँड सुपर मार्केट यांच्या माध्यमातून. त्यानंतर हे फूड बकेट स्पॉन्सर्स झालेले पाटील परिवार मोरीगाव स्वर्गीय दयानंद पाटील यांच्या स्मरणार्थ. हकीम मोबाईल शॉप यांच्याकडून ब्लूटूथ स्पॉन्सर्स बाय हकीम खान. बबलू कलेक्शन लाहोटी कंपाऊंड भिवंडी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेला शर्ट्स अँड पॅन्ट पीस. कल्पेश अग्रिकट्टाचे ऑनर बाबू धुमाल यांच्याकडून स्पॉन्सर हा कोल्ड ड्रिंक्स. त्यानंतर 500 रुपयाचं पारितोषिक, थांबायचं आपण, 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आहे. डायमंड टायर्स सरफराज भाई यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मॅन ऑफ द मॅच सोनू यादव. जबरदस्त आक्रमक फलंदाजी, 76 धावाचं जे लक्ष्य होतं ते अगदी सहजतेने पार केलं होतं. कॉंग्रॅच्युलेशन सोनू. आणि मागच्या मॅचमध्ये फायटर ऑफ द मॅच राहिला होता, या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच
जे परिवर्तन केलं, जी जोडी बदलली त्यामध्ये फरक पडला. हो फरक पडला. जास्त कॉंग्रॅच्युलेशन. जयेश पाटील आपण यायचे, आपल्याला 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. टीमचे ऑनर मी सचिन घाग यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल 1000 रुपयाचं. भूषण कामनकर, प्रदीप म्हात्रे अँड कमलाकर बिसू जाधव यांच्याकडून हे 1000 रुपयाचं रोख पारितोषिक. जबरदस्त पार्टनरशिप आपण बघितले ती सोनू आणि जयेशने सुद्धा 30 पेक्षा जास्त धावा बनवल्या. कॉंग्रॅच्युलेशन जयेश. अँड फायटर ऑफ द मॅच अक्षय जाधव. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण सुद्धा या टॉस साठी दोन टीमचे कॅप्टन येतील. फायटर ऑफ द मॅच अक्षय जाधव आपण यायचं आहे आणि टॉस साठी मी आमंत्रित करतोय टॉस करण्यासाठी प्रवीण पाटील यांना. प्रवीण पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. टॉस कॉइन नंबर बघू शकतो. एका बाजूने केसी आहे कॉमन क्रिकेट असोसिएशन, दुसऱ्या बाजूने केपीएल कॉमन प्रीमियर लीग. दोन्हीपैकी एक आपण कॉल करायचं आहे. राहिल अन्सारी कॉल करतील. केपीएल अँड केपीएल. थँक्यू सो मच प्रवीण पाटील. अपन पुन्हा एकदा वीआईपी डैश पर बसाचा है. टॉस इस बार भी आपने जीता है, क्या करना चाहेंगे? फील्डिंग. पहली बार भी फील्डिंग करने का फैसला किया था और लक्ष्य था 70 के ऊपर था, लेकिन वो चेस नहीं कर पाए. क्या गलती हुई थी उस मुकाबले में? हम लोग के बैट्समैन ने विकेट जल्दी दिया, इसके लिए वो मैच हम लोग से दूर गया. कुछ चेंजेस रहेगा इस मुकाबले में टीम में? नहीं, कोई चेंजेस नहीं. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. टॉस तुम्ही हारलेला आहे, जिंकला असतं तर काय घेतलं असतं? फील्डिंग. आणि आता बॅटिंग आहे. समोरची टीम एक मजबूत टीम म्हटली जाते, त्या टीम समोर एक चांगला टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल. आणि काय तुमच्या मनामध्ये विचार आहे? कमी जास्त जास्त स्कोर करू, 70-80 मारण्याचा प्रयत्न करू. आता जी बॅटिंग झाली ओपनिंग जोडीची ती तीच जोडी असेल की त्याच्यामध्ये काहीतरी पुन्हा चेंजेस तुम्ही करणार आहेत? ते बघू सिच्युएशनवरती. आणि आतापर्यंत हा सामना जिंकलाय, हा सामना अतिशय महत्त्वाचा असेल कारण सुपर 8 क्वार्टर फायनलमध्ये जाण्यासाठी हा महत्त्वाचा सामना. कसं बघता तुम्ही या सामन्याकडे? हा सामना खूप महत्त्वाचाच आहे, जिंकण्याचा फुल प्रयत्न करू आम्ही. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. हे होते दोन्ही टीमचे कॅप्टन अक्षय जाधव आपण यायचं आहे. फायटर ऑफ द मॅच हा अवॉर्ड सुद्धा केपीएलमध्ये दिला जातोय, जो स्पॉन्सर्स केलेला आहे योग्यम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वसई. डॉक्टर योगेश पाटील, डॉक्टर योपा या नावाने जास्त ओळखले जाते त्यांना. आणि मी विनंती करतोय सागर बनसोडे यांना त्यांच्या शुभ हस्ते हा फायटर ऑफ द मॅच ची ही जी कॅप स्पॉन्सर झालेली आहे ती कॅप दिली जाईल अक्षय याला. चांगली बॅटिंग अक्षयची पाहायला मिळाली, मात्र थोडंसं कमी पडला आपला संघ. हार्ड लक अक्षय. चला टॉस झालेला आहे. आजच्या दिवसातला हा अंतिम सामना असेल आणि अंतिम सामन्याचा टॉस झाला, ज्या टॉसमध्ये जिंकलेली आहे टीम 94 कॉमन टीम. आणि टॉस जिंकून त्यांनी प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. स्वर्गीय अरुण धर्माजी पाटील कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी सज्ज असतील संकेत पाटील अँड अजय घरत.